नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र हो. मागच्या लेक्चरमध्ये आपण नील्स बोरचे पॉस्टुलेट कंप्लीट केले होते आणि रुदरफोर्डचा मॉडेलसुद्धा बघितलं होतं. अतिशय उत्तम असं मॉडेल, पण त्याच्यात पण चुका होत्या. त्या चुका सुधारल्या नील्स बोर काकांनी. आणि नील्स बोर काकांनी चुका सुधारल्यानंतर प्रश्न राहिला, आता जो इलेक्ट्रॉन जो फिरणार आहे त्याचा रेडियस किती असेल. आपण सर्कलचा रेडियस काढतो पाय आर स्क्वेअर, सॉरी तो सर्कलचा एरिया असतो. ओके, सर्कलचा एरिया काढायचा असेल तर रेडियस माहीत पाहिजे. तसंच इलेक्ट्रॉनचा जर साईज मोजायची असेल, किती साईज आहे, तर त्याचा रेडियस माहीत पाहिजे. आणि हा रेडियस आपण पहिला इलेक्ट्रॉनचा कॅल्क्युलेट करणार आहोत. जर पहिल्या इलेक्ट्रॉनचा आपण रेडियस कॅल्क्युलेट करू शकलो तर बाकीच्या इलेक्ट्रॉनचा पण आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. चला तर आपण सुरुवात करूया या इलेक्ट्रॉनचा रेडियस शोधायला, की हा न्यूक्लियसपासून हा इलेक्ट्रॉन किती डिस्टन्सवर असेल. ओके, त्यासाठी एक सुरुवात करतो की हा इलेक्ट्रॉन आहे त्याचं मास आपण यमी मानू. यमी इज इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर ओके, इथून हे जे डिस्टन्स आहे त्याला मी आर एन कन्सिडर करतो, वेअर आर एन इज इक्वल टू रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा रेडियस आहे मानू की आर एन डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर ह्याची व्हिलॉसिटी, ह्याची टँजेन्शियल व्हिलॉसिटी आहे ती आपण व्ही आर मानू. आर मानायची गरज नाही आहे. लेट व्ही इज इक्वल टू व्हिलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉनची व्हिलॉसिटी व्ही आहे. त्याच्यानंतर अजून काय म्हणायला लागेल, ओके, आणि एन इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर, म्हणजे तो एन इज इक्वल टू पहिला ऑर्बिट आहे की दुसरा ऑर्बिट आहे की तिसरा ऑर्बिट आहे, डॅश डॅश डॅश. ओके, अजून काय लागलं तर ह्याच्यामध्ये आपण ॲड करू. आता बघा, लक्ष द्या, काय होतं बघा, रेडियस काढायचं आहे. आता बघा, हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय. जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असेल तर त्याच्याकडे अँग्युलर मोमेंटम येणार. बरोबर आहे, त्याच्याकडे काय येणार, अँग्युलर मोमेंटम. तो अँग्युलर मोमेंटम किती असेल, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू नील्स बोर, NH अपॉन 2π एवढा अँग्युलर मोमेंटम असेल. बरोबर, हा त्याचा अँग्युलर मोमेंटम असेल. आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू R क्रॉस P. हा अँग्युलर मोमेंटमचा क्लासिकल मेकॅनिकलमधला फॉर्म्युला आहे, वेअर L इज इक्वल टू R एम P मीन्स मास इंटू व्हिलॉसिटी. तर व्हिलॉसिटी कोणाची आपण पाहिजे, इलेक्ट्रॉनची व्हिलॉसिटी. मास कोणाचा आहे, इलेक्ट्रॉनचा आहे. हा रेडियस कुठल्या रेडियसमध्ये आहे, इलेक्ट्रॉनचा. तो समजा एन ऑर्बिटमध्ये आहे. व्हिलॉसिटी ऑफ एनथ ऑर्बिट, सॉरी इथं व्हिलॉसिटी ऑफ एन ऑर्बिट पाहिजे. ओके, मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, हा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आणि हा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला मी इक्वल करतो. ओके, देअरफॉर आर एन एम व्ही एन इज इक्वल टू, जसं की आपल्या बोहर्स काकांनी सांगितलं होतं की तुम्ही हा यूज करा, पण आपला क्लासिकल मेकॅनिकचा फॉर्म्युला असा तयार होतो. दोन्ही मी इक्वल केले. ओके, आता याचाच यूज करायचा आपल्याला, काय याच्यामध्ये रेडियस पण आहे आणि व्हिलॉसिटी पण इन्क्लूड आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट बघा, हा इलेक्ट्रॉन फिरतोय का. जर तो सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर 100% त्याच्यावर दोन फोर्स असणार, एक आउटवर्ड फोर्स आणि एक इनवर्ड फोर्स. इनवर्ड फोर्स म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स, आउटवर्ड फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. आता बाहेर जाणारा फोर्स कुठला, पहिल्या टॉपिकमध्ये रोटेशनल डायनॅमिकमध्ये बाहेर जाणारा फोर्स कुठला असतो, mv² अपॉन r. पण इथे मास आपल्याला इलेक्ट्रॉनचा घ्यावा लागेल. नंतर रेडियस पण nth ऑर्बिटची घ्यावी लागेल, कितव्या ऑर्बिटमध्ये आहे. ओके, आपण मला वाटतं VN घ्यायची गरज, ठीक आहे घेऊया आपण व्हिलॉसिटी nth ऑर्बिट, कारण व्हिलॉसिटी चेंज होत राहणार. ओके, हा आहे बाहेरच्या डायरेक्शनने लागणारा फोर्स. ओके, mv² अपॉन rn. पण आतमध्ये कुठला फोर्स आहे, आतमध्ये आहे पॉझिटिव्ह चार्ज, हा आहे निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज यांना अट्रॅक्ट करणारा फोर्स कुठला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कुठला फोर्स आहे या दोघांमध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू 1 अपॉन
4 पाय इप्सिलॉन नॉट, नंतर Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. 8वा इलेक्ट्रोस्टॅटिक लेसन. हाच फोर्स होता. ओके, पण इथं चार्ज कुठले आहेत? मध्ये पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे. हा पॉझिटिव्ह आहे, त्याच्यावरचं चार्ज मी ई मानतो. याच्यावर निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह. मी चार्जची वी वेअर ई फॉर, अरे हा पण ई का घेतला माहिती आहे? हा ठीक आहे, हा प्रोटॉन आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे, पण दोघांची चार्जची व्हॅल्यू सेम आहे. किती? 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. एवढी दोघांची चार्जची व्हॅल्यू सेम आहे, फक्त एक प्लस आहे एक मायनस आहे. मी फक्त मॅग्निट्यूड घेतोय, म्हणजे फक्त व्हॅल्यू घेतोय. तर याची पण व्हॅल्यू सेम, याची पण व्हॅल्यू सेम. मग पी लिहिण्यापेक्षा मी ई लिहितो, कारण दोघांची व्हॅल्यू सेमच आहे. ओके, हां. आता बघा व्यवस्थित आहे का? जर हायड्रोजन असेल तर किती इलेक्ट्रॉन असणार? 1. हायड्रोजन असेल तर 1, हेलियम असेल तर 2, लिथियम असेल तर 3. ओके, आता नक्की घ्यायचं तरी काय? हायड्रोजनसाठी काढलात तुम्ही म्हणाल सर फक्त हायड्रोजनसाठी काढलात, बाकीच्यांचं काय? बाकीचे नाराज होतील. टेन्शन नाही घ्यायचं. हे 1 2 3 जेवढे काही इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यासाठी मी झेड मानतो. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. आणि आपल्याला माहिती आहे जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढे आतमध्ये इलेक्ट्रॉन असणार. मग आतमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, 2, तर याला 2ने मल्टिप्लाय करणार. 3 इलेक्ट्रॉन असेल तर याला 3ने मल्टिप्लाय करणार. मग इथे मी झेड घेतो. असा तो फॉर्म्युला होईल. रेडियस कुठला होईल? nth ऑर्बिटचा होईल. हा फॉर्म्युला, हा फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि हा सेंट्रिपिटल फोर्स हे दोन्ही इक्वल असणार, तरच तो रोटेट करणार, तरच तो रिव्हॉल्व करणार. ओके, हा फॉर्म्युला लिहितो. झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर एन. तुमच्या बुकमध्ये उलटा लिहिला आहे, याला पहिले घेतलं याला नंतर घेतलं, ठीक आहे, बुकप्रमाणे जाऊ. mv स्क्वेअर एन डिवायडेड बाय आर एन इज इक्वल टू झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर एन. इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके ओके, आता पुढे काय करायचं? इम्पॉर्टंट थिंग आहे. हे 2 फॉर्म्युल्यामध्येच आपल्याला चेंज करायचं. झालंय काय मार्करला? एक पण मार्कर चालत नाही. ओके, ठीक आहे, हे कुठेतरी कॉपी करा. हे पुसतोय मी. 1 2 3 बकल माय शू, बकल माय शू, बकल माय शू. आता बघा, मला पाहिजे रेडियस पाहिजे. मी एक काम करतो, इथं कॅन्सल करतो मी. हा एक आर एन आणि हा एक आर, हा कॅन्सल होणार. राहिलं काय? mv स्क्वेअर डिवायडेड बाय, इथून निघून गेला, झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट आर एन झाला. ओके, आता बघा कुठे गेला? या फॉर्म्युल्यापासून मी व्हिलॉसिटीचा जर फॉर्म्युला बनवला तर vn जर बनवला तर या टर्म इकडे ट्रान्सफर होतील, इकडे होणार 2 पाय आणि याच्या पण 2 पाय. एम इकडे येणार, मास ऑफ इलेक्ट्रॉन. आर एन पण इथेच येणार, आर एन पण येणार. ही व्हीची व्हॅल्यू मी ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो. काय सर, काय चेष्टा लावली काय? एवढं कसं फील करायचं? जसं दिसतंय तसा फील करायचं. बघा, एम ई तसंच लिहिला. व्ही स्क्वेअर म्हणजे या सगळ्याचा स्क्वेअर होणार, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार. त्याच्यामध्ये एनचा स्क्वेअर येणार, एन स्क्वेअर. त्याच्यामध्ये एच स्क्वेअर डिवायडेड बाय 2 म्हणजे 4, हा पाय स्क्वेअर. मास ऑफ इलेक्ट्रॉनचा पण स्क्वेअर, आर एन याचा पण स्क्वेअर. व्हीच्या इथं ठेवला इज इक्वल टू झेड ई स्क्वेअर 4 पाय इप्सिलॉन नॉट आर एन. कॅन्सल करा जरा. जम 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 जम, मासला मास मेला. ओके, इकडे 4 आहे, इकडे 4 आहे, दोन्हीकडे. त्याच्यानंतर हा पाय स्क्वेअर आहे, त्यातला 1 पाय मेला. ओके ओके ओके, हां, इथं आर एन आहे, इथला 2 आहे, त्यातला 1 आर कॅन्सल झाला. ओके, राहिलं काय शिल्लक? एन स्क्वेअर एच डिवायडेड बाय फक्त पाय, फक्त आर एन ओ हा इथे झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय हा इप्सिलॉन नॉट राहिला. आपल्याला पाहिजे फक्त रेडियसला मी इकडे ट्रान्सफर करतो, ह्या सगळ्या टर्म इकडे ट्रान्सफर करतो. रेडियसला इकडे ट्रान्सफर केला, वरती गेला. बाकी सगळीकडे आणतो. इप्सिलॉन इकडे वर येणार, इप्सिलॉन नॉट एन स्क्वेअर एच डिवायडेड बाय, इथे पाय ऑलरेडी होता, झेड ई स्क्वेअर आहे, तो झेड ई स्क्वेअर. हा झाला रेडियसचा फॉर्म्युला. सगळे कॉन्स्टंट आहेत. इप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट, एन स्क्वेअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, एच प्लँक्स कॉन्स्टंट, पाय 3.4 22.7. ओके, ई स्क्वेअर इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू, इलेक्ट्रॉनच्या चार्जची व्हॅल्यू. झेड म्हणजे तुम्ही कुठला ॲटम सिलेक्ट करताय. जर हायड्रोजन ॲटम सिलेक्ट कराल तर इथं 2 टाका, लिथियम सिलेक्ट केलात तर ते इथं 3 टाका. समजा हायड्रोजन घेतला, फॉर हायड्रोजन एन म्हणजे किती? 1.
ओके, एन तसंच ठेवूया. हायड्रोजन झेड इज इक्वल टू 1, झेड इज इक्वल टू 1 ठेवलं इथे 1. आणि समजा ह्या सगळ्यांमध्ये सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू बघा, गुगलला टाका, सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटेल. हे सगळे मल्टिप्लाय डिवाइड करा की एक नंबर भेटेल. एक नंबर भेटेल. तो नंबर बघा काय, Rn इज इक्वल टू 0.053 नॅनोमीटर. ही पहिला इलेक्ट्रॉन जो हायड्रोजनचा ऑर्बिट आहे त्याची रेडियस आली 0.053. ओके, बाकीच्यांचं काय, बाकीच्यांची डायरेक्ट काढू शकतो का? काढू शकतो डायरेक्ट. ओके, बाकीच्यांची पण डायरेक्ट काढू शकतो. तर काय करायचं, ही जी व्हॅल्यू आहे त्याला इज इक्वल टू ए नॉट कन्सिडर करतो. इज इक्वल टू ए नॉट कन्सिडर करतो. हा पहिला फर्स्ट ऑर्बिटसाठी झाला. ओके, nth ऑर्बिटसाठी पाहिजे तर ही जी व्हॅल्यू त्याला ए नॉट पकडतो. इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन स्क्वेअर. आता तुम्ही हा फॉर्म्युला वापरून समजा इथून ते इथपर्यंत रेडियसमध्ये सेकंड ऑर्बिटचा रेडियस, तर इथं 2 टाकायचं. 2चा स्क्वेअर ए नॉट फिक्स व्हॅल्यू आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला रेडियस कॅल्क्युलेट करू शकता. ओके, एक्झाममध्ये कसा क्वेश्चन येतो बघा. एक्झाममध्ये क्वेश्चन येतो, शो दॅट रेडियस ऑफ द पुढे केलं रेडियस ऑफ द ऑर्बिट or radius of the electron which is revolving in an orbit is directly proportional to square of the principal quantum number. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबरला प्रोपोर्शनल आहे. ओके, आपल्याला आता काय भेटली? रेडियस भेटली. आता आपण व्हेलॉसिटी किती जोराने फिरणार झुमझुम 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 ते आता काढूया. कॉपी करून घ्या पटकन. चला, हे का बाळांनो, मगाशी रेडियस काढायचा होता, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तयार केला आणि व्हेलॉसिटीमध्ये टाकले की गायब होते, म्हणजे टर्म गायब होते. आता आपल्याला व्हेलॉसिटीचा तर रेडियस बनवला ना आपण. रेडियस बनवण्यासाठी आपण व्हेलॉसिटीला इलिमिनेट केला. आता आपल्याला व्हेलॉसिटी काढायची, मग आपल्याला रेडियसला इलिमिनेट करायला लागणार. याचा अर्थ रेडियसचा फॉर्म्युला बनवायला लागणार. याच्यावरूनच रेडियसचा फॉर्म्युला बनवतो. ठीक आहे, याच्यावरूनच रेडियसचा फॉर्म्युला बनवतो. बाकी सगळ्या टर्म इकडे येतो. हाच फॉर्म्युला यूज करतो. Rn इज इक्वल टू इथं NH डिवायडेड बाय 2π लिहून ठेवतो. M आणि V मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, याला डिनॉमिनेटरला देतो. आणि ही व्हॅल्यू आहे ही ती Rn हा इथे पुट करतो. इथे काय चेंजेस होतात बघा. बघा, MEV स्क्वेअर इज इक्वल टू ZE स्क्वेअर 4π इप्सिलॉन Rn. अगर नाच NH डिवायडेड बाय 2π मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट. काय कॅन्सल होत आहे? 2π इकडे गेला 2 आला. ओके, ठीक आहे, एवढंच कॅन्सल होतं आहे. पुढे बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर वरती जाऊन न्यूमरेटर होतो. मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलॉसिटी, ZE स्क्वेअर ही टर्म वरती आली. मास ऑफ इलेक्ट्रॉन व्हेलॉसिटीला वरती आणलं डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट NH आला. ओके, आता परत काय कॅन्सल होते बालांनो? मासला मास कॅन्सल झाला बालांनो. ओके, एक व्हेलॉसिटी, याच्यातलं एक व्हेलॉसिटी तयार झालेली आहे. ZE स्क्वेअर डिवायडेड बाय E नॉट NH. बरोबर आहे. फक्त हा 2 राहिला, 2 ठेवला. हा व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट. ओके, व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट. देअरफॉर व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जेवढा मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर तेवढी व्हेलॉसिटी कमी नॅचरली आहे. ओके, जर फर्स्ट ऑर्बिट असेल तर व्हेलॉसिटी जास्त, सेकंड ऑर्बिट असेल तर व्हेलॉसिटी कमी. याच्यावर पण क्वेश्चन येतो मित्रांनो. काय क्वेश्चन येतो? शो दॅट व्हेलॉसिटी ऑफ द nth ऑर्बिट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जवळ इलेक्ट्रॉन असेल फास्ट फिरणार, लांब असेल स्लो फिरणार. ओके, ठीक आहे. मला वाटते तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेली आहे चांगलीच. 4 ते 5 वेळा प्रॅक्टिस लागणार. त्याशिवाय हे एक्झाम्पल हातातच बसणार नाही. हे डेरिव्हेशन तुमच्या हातामध्ये बसणार नाही. मला सुद्धा 5 ते 10 वेळा प्रॅक्टिस करावी लागली होती फर्स्ट टाईम जेव्हा मी ट्राय केलं होतं तेव्हा जाऊन कुठे परफेक्ट झालेलं आहे. एका फटक्यात येणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अँड म्हणजे काय, वुमेन इनपरफेक्ट होतो की काय? नाही, दोघंही परफेक्ट होतात, फक्त मेन वर्ड यूज केलेला आहे. ओके, जोक भरपूर झाला. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण हायड्रोजन स्पेक्ट्रा कलरफुल बघणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.